परभणीच्या पूर्णा शहराजवळील MIDC रेल्वे उड्डाणपुलाच्या पर्यायी मार्गाची दयनीय अवस्था, नागरिकांच्या जीवाशी खेळ। पूर्णा शहराजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या पर्यायी रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की हा मार्ग आता मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे। पूर्णा नांदेड जाणारा मुख्य रस्ता असून रस्त्यावर खोल खड्डे, उघडी गिट्टी आणि पावसाच्या पाण्याने भरलेली डबकी यामुळे रोजच्या प्रवासात नागरिकांचा जीव धोक्यात आहे। पण संबंधित विभाग मात्र गाढ झोपेत असून नागरिकांचा संतप्त सवाल आहे। साहेब, या रस्त्यावरून जरा एक फेरी मारा। मागील काही वर्षापासून MIDC कडून रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे। या काळात वापरला जाणारा पर्यायी रस्ता अक्षरशः खड्ड्यांचा पट्टा बनला आहे। दिलेल्या छायाचित्रात स्पष्ट दिसते की 2 ते 3 फूट खोल खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनांचे संतुलन बिघडण्याचा आणि अपघात होण्याचा धोका सतत वाढत आहे। मोठ्या प्रमाणात उघडी गिट्टी टायर फाडते, स्लिप घडवते आणि वाहनांचे सस्पेन्शन खराब करते। हा रस्ता पूर्ण शहराला मुख्य मार्गाशी जोडणारा असल्याने दररोज हजारो वाहनधारक, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी तसेच रुग्णवाहिका या मार्गाने प्रवास करतात। वाहनांचे नुकसान, वेळेची नासाडी आणि जीवितहानीचा धोका हे तिन्ही संकट नागरिकांना रोज सहन करावे लागत आहेत। साहेब, एक दिवस तरी गाडी घेऊन या मार्गाने या, मग कळेल आमचा रोजचा त्रास काय असतो ते। गंभीर परिस्थितीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत आणि गिट्टी दाबून रस्ता सपाट करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा। Thanks for watching Ekmat Digital.